पाहतालोचनी सुखदायी हो साजनी सुंदरते ध्यान भवानी विराजित तुलसी हार
पीतांबर तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर येची ध्यान कामने माझे येते सर्व कामने माझे येते सर्व काही नाचे गोपावणी तुळसी हार गळा कसे पीतांबर आवडे निरंतर येची सुंदर दिधार उभी सुंदर
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तडपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीनी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पाय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि लोकं शिरसा गुरुतं मस्तकये पायावती मस्तकये पायावती स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवबंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान असंख्य दिव्यंत कल्याण गुणगण निलय भक्तवांचा कल्पतरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय आणि अखिल विश्वाचे परमार्थ प्राण असणारे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग दंडवत करून ग्राम दैवताच्या चरणी अभिवादन करून आणि तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी मी नम्र भावाने अभिवादन करून माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल आज कीर्तनाकरिता आपल्या पुढे जो गायले गेलेला अभंग आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथेतील मंगल प्रकरणातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंता आपल्या उपास्य दैवताच्या स्वरूपाचा अर्थात रूपाचा परिचय देणारा अभंग आहे विठ्ठल गेल्या 37 वर्षापासून आपल्या भोली या नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे
आणि गेल्या 37 वर्षापासून आपल्या बोलीनगरीमध्ये हा सप्ताह होत असतो. गेल्या काही तीन कोरोनाच्या काळाच्या नंतरपासून 3 वर्षापासून मी या गावामध्ये कार्यक्रमाला यायला लागलो. तरी माझ्या गावातील बरीच मंडळी परिचित आहेत. आणि गावात 4 वर्षापासून यायला लागलो. पण आपली भजनाची सेवा असायची. पण यावेळी असं भाग्य उदयाला आलं की मोठमोठ्याच्या पंक्तीमध्ये ब्रह्मरस सेवन करण्याचा आनंद मला परम भाग्याने मिळाला. पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. आणि आज पहिल्या दिवसाची प्रथम तिने कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. आणि कीर्तनाला आपण ज्याची अतिशय अशी गोड चाल ऐकली अशी आमची गुरुजी, ज्यांना अखंड गुरुवर्य भजन विष्णू मोदी बाबांचा सहवास लाभला. पहिल्यांदा त्यांना मी वाढवण्याच्या दिंडीत बघितलं होतं. जेव्हा प्रणय महाराज गाडीबरोबर आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी पहिल्यांदा आमच्या गुरुजीचा परिचय करून दिला होता. आणि नंतर पंढरपुरात गेल्याच्या नंतर एकादशीच्या दिवशी बलरामजी महाराज वासाडी यांच्या मठामध्ये बाबासोबत ते कीर्तना मुकुंद काका जागदेवडेकर यांचा कीर्तनाला आले होते. महाराज अखंड ते बाबासोबत असायचे. आज मला असं वाटतंय की बाबा जरी आपल्यातून इहलोकातून परलोकातून निघून गेले तरी मला असं वाटतं की आज बाबा कुठंतरी अस्तित्वानं जर असेल तर ते मला असं वाटते आमच्या नितीन महाराज मेने यांच्या कंठामध्ये अखंड वास्तव्याला आहेत. विठ्ठल. आणि आज आपल्या सप्ताहातील पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी म्हणजे आज महत्वाची, आज पहिल्याच दिवशी आपल्याला सप्त्यामध्ये एकादशी आली. आणि एकादशी कोणती आली? शुक्ल पक्षातील भागवत एकादशी. आणि भागवत एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. आज प्रबोधिनी एकादशी आपल्या भाग्याने आपल्याला आली. प्रबोधिनी या शब्दाचा जर विचार करून गेलो तर प्रबोधिनी या हा उपसर्ग आहे. बोध म्हणजे ज्ञान होते. किंवा अमरकोशामध्ये जर या शब्दाचा विचार करून गेलो तर प्रबोधिनी म्हणजे पुनर्जन्म किंवा नवचैतन्य किंवा जागृत होणे असं या शब्दाचा अर्थ आपल्याला अमरकोशामध्ये बघायला मिळतो. पण आजच्या दिवसाचं महात्म्य काय आहे तर महात्म्य सांगत असताना असं आहे की एक जालंधर नावाचा महान पराक्रमी राक्षस होता. आणि त्याचा विवाह वृंदा नावाच्या मुलीशी झाला. आणि ती वृंदा नावाच्या मुलीशी ज्याचा विवाह झाल्याचा ती वृंदा अतिशय पतिव्रता होती. आणि पतिव्रता होती आणि ते भगवान परमात्मा विष्णूची महान भक्त होती. आणि
आणि महान भक्त होते आणि तिची पतिव्रता नियम होता आणि त्याच्यामुळे त्या जो जालंधर नावाचा राक्षस होता त्याची शक्ती अजिंक्य झाली आणि अजिंक्य झाल्यामुळं त्याला कुठलंही कार्य करता येत नव्हतं. आणि अजिंक्य झाल्याच्या नंतर मग तो काय करू लागला की त्या स्वर्गातील मुली आहेत त्या मुलींना त्रास देऊ लागला, त्या मुलींचा छळ करू लागला. आणि त्या मुलींचा छळ करत असताना सगळे स्वर्गातील देवतागण बघत होते. आणि त्या स्वर्गातील देवतागण म्हणले की आता याचा एवढा व्याप पडायला लागला, हा एवढा हे करू लागला, मुलींचा छळ करू लागला, याला याच्यापासून आपण थांबवलं पाहिजे. आणि याच्यापासून थांबवलं पाहिजे म्हणून कोणाचा तरी आश्रय घेतला पाहिजे. आणि म्हणून तो आश्रय घेण्याकरिता भगवान विष्णूचा आश्रय घेतला आणि स्वर्गातील सर्व देवता भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर सगळी हकीकत सांगितली की जालंधर नावाचा राक्षस उन्मत्तपणाने वागतो आहे, तो असा छळ करतोय, मुलींना त्रास देतोय. मग भगवान विष्णूंनी काय केलं, त्या जालंधराचा रूप धारण केलं आणि जालंधराचं रूप धारण करून सनेरी जे वृंदा नावाची पतिव्रता स्त्री होती तिच्यापाशी गेला आणि तिचं पातिव्रत्य भंग केलं. आणि पातिव्रत्य भंग केल्याच्या नंतर महाराज तिला असा राग आला, तिने पातिव्रत्य भंग केल्यामुळं एकूण पतिव्रता असल्यामुळं तिने मग भगवान विष्णूची कडे हे सगळी बातमी कळल्याच्या नंतर त्या वृंदा नावाच्या स्त्रीने त्या भगवान विष्णूला श्राप दिला की तू दगड होऊन पडशील. आणि मग हे सगळं देवतांना कळालं तेव्हा त्या सगळ्या स्वर्गातील देवतांनी सांगितलं की तू तुझा श्राप मागं घे, तू भगवान विष्णूला श्राप दिलेला आहे. तर ती मानली की मी श्राप घेत नाही, कारण यांनी माझा पतिव्रता भंग केलेला आहे. आणि पतिव्रता भंग केल्यामुळं ती अतिशय चिडली आणि चिडल्याच्या नंतर महाराज तो जालंधर अजिंक्य झाल्यामुळे युद्धामध्ये मरण पावला. आणि मरण पावल्याच्या नंतर भगवान विष्णू शालिग्राम रूपाने झाले. आणि शालिग्राम रूपाने झाल्याच्या नंतर ते मग तो मरण पावला जालंधर नावाचा राक्षस. आणि मग जालंधर नावाचा राक्षस मरण पावल्याच्या नंतर तिने वृंदाने आपला श्राप मागं घेतला. आणि मागं घेतल्याच्या नंतर ती सती गेली कोणाबरोबर, जालंधर नावाच्या राक्षसा बरोबर गेली. आणि त्यांची राख झाली आणि त्या राखेमधून एक तुळशीचं रोपटं उगवलं. आणि ते तुळशीचं रोपटं उगवल्याच्या नंतर ती दुसरं तिसरं कोणी नसून ती वृंदा होती. आणि त्या वृंदेचं पातिव्रत्य कायम तसंच राखण्याकरिता स्वर्गातील देवतागणांनी त्या वृंदाचं त्या तुळशीचं आणि ते शालिग्राम रूपी असणाऱ्या भगवान परमात्म्याचं लग्न लावून दिलं. त्या दिवशी होती शुक्ल पक्षातील प्रबोधिनी एकादशी, तिला आपल्या भाषेत म्हणतात देव उठवणी एकादशी. आणि ती एकादशी म्हणजे आजची एकादशी. विठ्ठल त्या वेळेस स्वर्गातील देवदेवतांनी शालिग्राम भगवंताची आणि तुळशीचा विवाह लावला होता. म्हणून ती पद्धत अजूनही आपल्याकडे आजपासून तुळशीचे विवाह कार्तिक महिन्यातील सुरू झालेले आहे. असे आजचा दिवसाचं महात्म्य आहे. आणि आज सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या तटस्थ स्वरूपाचं लक्षण सांगतात. आपल्या संस्कृतीमध्ये कोणतंही कार्य करत असताना ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं याच्याकरिता काहीतरी मंगल केल्या जाते. मग आपण मंगल गणपतीचं करत असतो. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबारांनी जेव्हा ज्ञानेश्वरीचे लिखाण सुरू केलं सच्चिदानंद बाबाच्या हाताने, तेव्हा ज्ञानेश्वरीचा सुरुवात सुद्धा माऊलींनी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश म्हणजे गणपतीपासून माऊलींनी सुरुवात केली. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सर्वात जर पवित्र पहिला मान जर कोणाला भेटत असेल, मंगल करण्यासाठी मान जर कोणाला भेटत असेल तर ते गणपतीला मान दिला जाते. आणि आपल्या शास्त्रामध्ये आध्यात्मिक शास्त्राने जर विचार केला तर आपल्या शास्त्रामध्ये 3 मंगल सांगितलेले आहेत. पहिला मंगल सांगितले आशीर्वाद रूप मंगल, दुसरा सांगितलेले वस्तू निर्देश रूप मंगल आणि शेवटचा मंगल सांगितलेले नमस्कार रूप मंगल. विठ्ठल अभंगाच्या पहिल्या 3 चरणामधून तुकोबाराय आशीर्वाद रूप मंगल सांगतात आणि शेवटच्या चरणामधून नमस्कार रूप मंगल सांगतात. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामधून स्थूल रूपाने परिचय देतात आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपाने परिचय देतात. अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थत्वाने परिचय देतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूपगत परिचय देतात. विठ्ठल
परिचय दिलेला आहे ते तुकोबराय कोण आहे हे तरी आपल्याला, आपण तर देवाचा परिचय बघणारच आहोत, पण तत्पूर्वी ज्यांनी आपल्याला त्या देवाचा परिचय करून दिलेला आहे त्याचा तर आपल्याला परिचय कळायला पाहिजे, त्याचा तरी आपल्याला परिचय झाला पाहिजे. एखादी वस्तू जर प्राप्त करून घ्यायची आहे पण त्या वस्तूपर्यंत पोहोचण्याकरिता कोणाचा तरी माध्यम घ्यावा लागतो. मग ज्याच्या पण ज्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्या माध्यमाचा तरी आपल्याला परिचय घ्यावा लागेल का नाही. मग ज्या अभंगातून आपल्याला तुकोबराच्या माध्यमातून त्या देवापर्यंत पोहोचायचं आहे, त्या देवाचं भगवान परमात्म्याचं स्वरूप आपल्याला कळणार आहे, मग ते तुकोबराचा परिचय आपल्याला झाला पाहिजे. मग कोण आहे ते तुकोबराय? वैकुंठवासी प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज दातर शिक्षेचे माजी अध्यापक मधुकर बाबा शिंपी यांच्या भाषेत जर तुकाराम महाराजांचा परिचय द्यायचा झाला तर ते म्हणायचे की एकच भुंगा जसा वेगवेगळ्या फुलावर बसतो आणि त्या फुलांमधून अनेक अनेक प्रकारचा रस सेवन करतो आणि त्यांच्यामधून मध निर्माण करतो, त्याचप्रमाणे जर तुकोबरांचं वर्णन करायचं झालं तर त्या बाबांना मधुकर बाबांनी असंच वर्णन केलेलं आहे की शुकाचार्यांचं वैराग्य, वशिष्ठाची परमशांती, जनकाची विधेयता, प्रल्हादाची निष्ठा, भगीरथाचे प्रयत्न, ध्रुवाचा निर्धार आणि रामाचा त्याग या सर्वांचा समन्वय म्हणजे माझे तुकोबराय विठ्ठल. आणि तेच तुकोबराय आपल्याला या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचा परिचय देतात. का परिचय व्हावा आम्हाला जीवनामध्ये? आम्हाला परिचय याच्यात काही नवल नाही, स्वर्गातील देवाधिक देवतांना सुद्धा त्या भगवान परमात्म्याचा परिचय नाही. हो, कृष्ण कथेत जर आपण विचार करून गेलो तर ब्रह्म तो त्याचे पोटीची ये बाळ, म्हणजे भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ज्याची उत्पत्ती झालेली आहे त्या ब्रह्मादिक देवाला सुद्धा त्या भगवंताचा परिचय नाही. हो, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन, जन्म सहस्राची यासाठी इंद्रादिकाही मागू बेटी, असं ज्याचं वर्णन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी मध्ये केलेलं आहे त्याला जर भगवान परमात्म्याचा परिचय नाही आणि त्याला जर परिचय असता तर स्वतःच्या बापाची परीक्षा पाहण्याचा धाडसच केला नसता. विठ्ठल. आणि याच्या अभंगामधून तुकोबराय आम्हाला का परिचय व्हावा याचा जर विचार करायचा झाला तर मानवी जीवन हे दोन प्रकारे जगल्या जाते. एक जगल्या जाते संपन्नतेनं जीवन जगल्या जातं आणि एक सफलतेनं जीवन जगल्या जातं. संपन्न जीवन कशाला मानायचं? ज्याच्या जीवनामध्ये भरपूर सुखाची रेलचेल आहे, गाडी आहे, बंगला आहे, घोडा आहे, बायको आहे, लेकरं आहे, सगळी भोग भोगण्याची ऐश्वर्य संपत्ती त्याच्याकडे आहे, त्याला मानायचं संपन्न जीवन. आणि सफल जीवन त्याला मानायचं खरं समाधानानं जीवन जगणं, साध्यापर्यंत पोचणं, फळापर्यंत पोचणं, त्याला म्हणायचं सफल जीवन. विठ्ठल. आणि मनुष्याने संपन्न जीवन जगण्यापेक्षा सफल जीवन जगत जावं. संपन्न जीवनाचा जर शेवटाचा विचार जरच करायचा झाला तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती पडलं की कोट्यावधी रुपये जवळ असताना देखील माती खात मरावं लागलं. सामान्य इतिहास सांगत नाही तुम्हाला, कल्याणकडली घटना सांगतो. तिकडली 1500 कोटीचा मालक होता. किती? 1500 कोटीचा मालक होता आणि तो कोरोनाच्या काळामध्ये सापडला आणि कोरोनात सापडल्यानंतर पॉझिटिव्ह निघाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि दवाखान्यात नेल्यानंतर त्याला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्याच्या नंतर काही दिवसानंतर तो पॉझिटिव्ह दाखवल्याच्या नंतर मरण पावला आणि मरण पावल्याच्या नंतर त्याला पीपी किट मध्ये पॅक केलं आणि स्मशानभूमीमध्ये अग्निसंस्काराकरिता नेण्यात आलं. त्याला ज्या स्मशानभूमीमध्ये अग्निसंस्काराकरिता नेलं गेलं होतं तिथे त्याचे नातेवाईक आले होते. कोणते? ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमवले होते ते तिथे आले होते. महाराज, घडलं असं की ते प्रेत अग्नीवर न पडता ते प्रेत खाली पडलं आणि खाली पडल्याच्या नंतर महाराज ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमवले होते ते सुद्धा त्या प्रेतच्या जवळ जायला तयार नव्हते. शेवटी डॉक्टरांनी ते प्रेत बांबूनी लोटून अग्नीत टाकलं. ज्यांच्यासाठी 1500 कोटी कमवले होते ते सुद्धा जवळ आले नाही. मग म्हणून मनुष्याने संपन्न जीवन जगण्यापेक्षा सफल जीवन जगावं. आणि या विश्वाच्या पाठीवर जर सगळ्यात संपन्न जीवनाचा विचार जर करायचा झाला तर सगळ्यात संपन्न जीवन आहे रावणाचं. हो,
कोट्यावधी घरं काच्याची न तांब्याची आहे, शुद्ध कारखानाची 5 कोटी घरं आहे. एवढी त्याची संपत्ता असताना देखील त्याच्यासोबत आमचे तुकोबराय वर्णन करतात. सांगा ते कवडी संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. रावणाची केवढी संपत्ती होती, कवडी सुद्धा रावण सोबत नेऊ शकला नाही. म्हणून मनुष्याने संपन्न जीवन जगण्यापेक्षा सफल जीवन जगावं. आणि जीवन जर कशाने सफल होत असेल तर तुकोबराय म्हणतात, जन्माला आल्याच्या नंतर त्या एक भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं जर तुम्हाला दर्शन झालं तर तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. विठ्ठल तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक लेखनिया. म्हणून जीवनाचं जर सार्थक कशाने होत असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाने होत असते. आणि या आजच्या पंगा म्हणून जगत तुकोबराय आपल्याला भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा परिचय देतात. हो, तुकोबराय आपल्या तुकोबराच्या गाथेचं जर चिंतन करून गेलो तर तुकोबराय वेगवेगळ्या माध्यमातून देवाचा परिचय देतात. कधी वालीचा परिचय देतात, कधी त्याच्या रूपाचा परिचय देतात, कधी त्याच्या ध्यानाचा परिचय देतात, कधी त्याच्या स्वरूपाचा परिचय देतात. आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी देवाच्या स्वरूपाचा परिचय सांगितलेला आहे. जर त्या भगवान आता एका अभंगाकडे अजून दुसऱ्या लक्षणाने चिंतन करून गेलो, जर त्या भगवान परमात्म्याच्या अभंगामध्ये स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे, पण त्या भगवान परमात्म्याचं नाव कुठेच अभंगामध्ये आपल्याला दिसणार. सुंदरचे ध्यान उभे आहे, पण कोणतं ध्यान उभं आहे, कोण उपाय? अभंगामध्ये पूर्ण शेवटपर्यंत जर विचार केला तर भगवान परमात्म्याचं नाव आपल्याला कुठेही सापडणार नाही. मग तुम्ही म्हणाल की त्या भगवान परमात्म्याचं नाव दिलेलं नाही, पण त्याचं स्वरूपच आहे, त्याचेच लक्षण आहे, कशा म्हणता? ऐका, त्याचं एक उत्तर आहे, नाव घेऊनच परिचय द्यावा लागतं असं काही नाही. स्वरूप लक्षण कळले तरी परिचय होत असतो. विठ्ठल उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, ऐका. एक अशी देवता आहे जिच्या जटेतून गंगा प्रवाहित आहे, गळ्यामध्ये सापाची माळ आहे, हातामध्ये त्रिशूल आहे आणि कंबरेला कासेला व्याघ्रांबर धारण केलेलं आहे. कोणती देवता आहे? जटेतून गंगा वाहते, गळ्यामध्ये साप आहे, हातामध्ये त्रिशूल आहे आणि कासेला व्याघ्रांबर धारण केलेले आहे. कोणती देवता आहे? शंकरजी आहे. दुसरी अशी एक देवता आहे जिचा पोट असं मोठाच्या मोठा गोल आहे, हातामध्ये मोदक आहे आणि एक बाजूला उंदीर आहे, गणेशजी. अशी एक देवता जी कमळामध्ये उभी आहे आणि तिचे 2 हात अशी आहेत आणि हातामधून 1000-500च्या नोटा बाहेर पडते. लक्ष्मीची. मला असं वाटतं की आता 1000-500च्या नोटा देणारी सुद्धा लक्ष्मी नको महाराज. सकाळी सकाळी असं आम्ही ज्ञानोबारायच्या दर्शनाला गेलो आणि ज्ञानोबारायचं दर्शन करून आम्ही बाहेर पडलो. ज्ञानोबारायचं दर्शन करून असताना एक भिकारी भिकारणीला मारत होता. आमचं लक्ष गेलं, म्हणलं बाबा तू तिला मारतो का? महाराज म्हणे ती माझी बायको आहे, तुम्ही आमचा नवरा बायकोचा मदत पडायचं नाही. अरे बाबा तू ठीक आहे, तू मारतो का तिला? मरे महाराज तुम्हाला एवढंच ऐकायचं आहे ना, एवढंच ऐकायचं आहे ना, मग ऐका म्हणे. म्हणे त्या पायरीवरती बसते, या पायरीवर मी बसतो. रोज मंदिरात येणारे भाविक लोक आम्हाला 10, 20, 50 असे पैसे टाकतात. रोज तिच्याजवळ 1000-500 तिच्या जवळ जमा होतात आणि 1000-500 माझ्या जवळ जमा होतात. आणि दोन्हीचे आमचे झाल्याच्या नंतर आम्ही घरी जातो.
सायंकाळी तुझे किती आणि माझे किती आमचे दोघांचे पैसे मोजण्यात येतात. आणि मला हिला म्हटलं असते की आता पैसे मोजणे झाले स्वयंपाक कर, पण हिला मला दम निघत नाही. दुकानात ते चिल्लर पैसे देते आणि नोटाच्या नोटा घेऊन येते. महाराज काल कानावर अशी बातमी होती की 1500च्या नोटा उद्या चलनातून बंद होणार आहे. आणि ती रात्री काल बातमी ऐकली आणि आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाहिलं तर पेपरच्या फ्रंट पेजला पहिल्याच पानावर होतं की आज पासून 1500च्या नोटा चलनातून बंद झाल्या. मग महाराज तुम्ही सांगा आमच्यासारख्या गरीबाला 5 लाख कोण बदलून देणार? विठ्ठल काही लोक भेटतात आम्हाला, परिचय देतात, द्यावा त्याचाही परिचय देतात आणि देऊ नये त्याचाही परिचय देतात. असंच आम्ही कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर ज्याचं त्यांनी नियोजन घेतलं होतं आम्ही त्याच्याकडे गेलो. त्याला घरी गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं म्हणे महाराज हे आपलं घर आहे, महाराज हे आपला मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे. मला वाटतं की बुवा लोकांना इथपर्यंतचा परिचय ठीक आहे, बायकोचा परिचय द्यायची बुवा लोकांना काही गरज आहे का? महाराज त्याने घरी नेलं आणि घरी गेल्याच्या नंतर सांगू लागला आणि मग ते वेगवेगळ्या भागात परिचय देतात. ही आमची बायकोचा परिचय, ही आमची मंडळी काही काही भागामध्ये. आणि आपण खांदेशात गेलो ना, तिकडे खांदे जळगाव धुळे त्या भागात गेलो ना, तिकडे मने बाईसे म्हणतात. मने बाईसे म्हणजे ही माझी बायको आहे. असंच आम्ही एका घरी गेल्याच्या नंतर त्याच्या शेजारी बसलो, सोप्यावर बसलो आणि त्याची जी पत्नी होती ती पत्नी दूध घेऊन आली. आणि दूध घेऊन आल्याच्या नंतर त्याची पत्नी दूध घेऊन दिल्याच्या नंतर त्यांनी मला विचारलं म्हणजे महाराज तुम्ही याला ओळखता का? अरे बाबा म्हणजे पहिल्यांदा तुझ्या घरी आल्याच्या नंतर त्या बाईचा माझा परिचय कसा? म्हणे महाराज हे म्हणे आपलंच बारदान आहे. हा आणि महाराज मला ते परिचय जरा नाविन्यपूर्ण वाटलं, मला कसं तरी वाटलं. मला तिच्या दृष्टिकोनातून याचा परिचय झाला होता, पण हिच्या दृष्टिकोनातून मला त्याचाही परिचय घेण्याचं वाटलं. महाराज मग म्हणलं काकू हे तुमचे कोण आहे? तर ते म्हणले महाराज हे आपलं भंगार आहे म्हणजे. विठ्ठल म्हणून जीवाला जीवाचा परिचय महत्वाचा नाही, जीवाला परिचय व्हावा जीवनामध्ये एक साधू संतांचा आणि दुसरा परिचय व्हावा देवाचा. आज मला असं वाटते खरंच 37 वर्षापूर्वी आपल्या सगळ्या भुली ग्रामवासियांना खऱ्या साधूचा परिचय झाला. म्हणून आज त्यांनी लावलेलं रोपट इवलेचे रोप लावी येण्याद्वारे त्याचा म्हणून गेला गगनावरी. त्यांनी आपल्याला जो रोपट लावून दिला आज ते मोठं होत झालं. आणि त्यावेळेस आपल्याला खऱ्या साधूचा परिचय साधूचा परिचय कसा होत असतो ऐका. साधूचा देह पवित्र असतो. साधू दिसायला माणसासारखेच असतात, त्यांनाही 2 हात असतात, 2 पाय असतात. हो, समुद्राला जशी नदीची उपमा देता येत नाही तशी नदीला सुद्धा समुद्राची उपमा देता येत नाही. आपण देवात शिवालयात गेलो, शिवालयात गेल्याच्या नंतर सुद्धा आपण शिवालयाला म्हणत नाही की आपण हा दगडाची आहे, आपण काय म्हणतो शंकरजीची पिंड आहे. पण त्या पिंडाला आपण दगडाची उपमा देऊ शकतो का? किंवा दगडाला पिंडाची उपमा देऊ शकतो का? नाही. तसेच मनुष्य जर साधू संत आपल्यात येतात पण ते दिसायला जरी आपल्यासारखे असतात पण साधूला मनुष्याची उपमा देता येत नाही, मनुष्याला साधूची उपमा देता येत नाही. हो, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नवती जगा. येतात, अवताराला येतात आणि दिसायला आमचा तुमच्यासारखे असतात पण त्याचा तुम्हाला आपल्याला परिचय नसतो.
पण त्याचा परिचय का व्हावा ऐका, लक्षात ठेवा. कसा व्हावा? एक देह असा आहे जो जिवंतपणे पवित्र आहे, गेल्यानंतर अपवित्र आहे. एक देह असा आहे जो जिवंतपणे अपवित्र आहे, गेल्यानंतर पवित्र आहे. एक देह असा आहे जो जिवंतपणे अपवित्र आहे आणि गेल्याच्या नंतर सुद्धा अपवित्र आहे. आणि एक देह असा आहे जो जिवंतपणे पवित्र आहे आणि गेल्याच्या नंतर सुद्धा अपवित्र आहे. विठ्ठल एक देह असा आहे जो जिवंतपणे पवित्र आहे पण गेल्यानंतर अपवित्र आहे. गाय जिवंतपणे पवित्र आहे पण गेल्यानंतर अपवित्र आहे. एक देह असा आहे जो जिवंतपणे अपवित्र आहे पण गेल्यानंतर पवित्र आहे. वाघ जिवंतपणे अपवित्र आहे, कारण का? आपल्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तो इतर पशु पक्ष्यांचा जीव घेतो, मांस खातो, म्हणून तो अपवित्र आहे. पण गेल्यानंतर जर का आपण त्याच्या काठीवर बसून ध्यान धारणा केली तर ते आसनावर बसून जर ध्यान धारणा केली तर ते आपल्याला सिद्धीपर्यंत नेऊन पोहोचवतात. म्हणून जिवंतपणे अपवित्र असणारा आणि गेल्यानंतर पवित्र असणारा वाघ आहे. आणि एक देह असा आहे जो जिवंतपणे अपवित्र आहे आणि गेल्यानंतर सुद्धा अपवित्र आहे. कावडा जिवंतपणे अपवित्र आहे आणि गेल्याच्या नंतर सुद्धा अपवित्र आहे. आता तो कथा भाग आहे पण वेळेच्या अभावामुळे कथा भाग सांगायचा नाही, नाहीतर एकनाथ रामायणामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे त्याचं. पण एक देह असा आहे जो जिवंतपणेही पवित्र आहे आणि गेल्याच्या नंतरही पवित्र आहे. आणि ते म्हणजे कोण असत? पवित्र सोवडी पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी. आणि असा साधूचा आपल्याला परिचय झाला पाहिजे. का परिचय बाबा? जेव्हा आपण परमार्थाच्या दिशेने वाटचाल करतो त्या योग्य दिशेने आपण त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचावं, आपल्या जीवनाचं ध्येय साध्य गाठावं आणि मोक्षापर्यंत आपण जाऊन पोहोचावं, याचा करिता आपल्याला त्या साधू संतांची गरज आहे. आणि त्या साधू संतांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याकरिता आपल्याला साधू संतांचे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते देण्याची पण ते चालव जाता न पडे गुंता खोटे काही. आणि आपल्या जीवनाचं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर त्या साधू संतांचा आपल्याला परिचय झाला पाहिजे. विठ्ठल आणि दुसरा परिचय व्हावा देवाचा. देवाचा का परिचय व्हावा त्याचा विचार करायचा आहे. आणि देवाचा परिचय देत असताना तुकोबारे तटस्थत्वाने परिचय देतात. आता तटस्थ लक्षण म्हणजे काय ऐका. मी नारायण पिपड्यामधून निघालो, मोर डोंगरीमध्ये उतरलो आणि मोर डोंगरीमध्ये उतरल्याच्या नंतर मी काय तिथे बसची वाट पाहू लागलो. तिथे किती वेळ झाली तरी बस आली नाही. मग तिथून तुमच्याच गावातले दोन व्यक्ती येऊ लागले, उमेश दादा घागरे आणि नारायण दादा घागरे. ते येऊ लागले. त्यांनी मला धोत्रावर पाहिलं आणि धोत्रावर पाहिल्याच्या नंतर मला म्हणू लागले, महाराज तुम्ही भुलीला चालले का? म्हणलं हो. म्हणले मग बसा गाडीवर. त्यांनी मला गाडीवर बसवलं आणि घरपर्यंत आणलं. त्यांनी मला मंडपात नेलं तर त्यांच्या घरी नेलं. त्यांच्या घरी नेल्यानंतर चहाई पाणी केलं आणि मग त्यांना मी म्हणलं, दादा ज्यांनी माझी तारीख घेतली मला त्यांच्याकडे जायचं आहे. म्हणजे तुमची तारीख कोणी घेतली? तर मी सांगितलं किरण महाराज गोरे. त्यांचं नाव सांगितल्याच्या नंतर मी म्हणलं मला त्यांचं घर दाखवाल का? तर मग त्यांनी चौकात उभं राहून मला घर दाखविलं. काय सांगितलं त्यांच्या घराचं लक्षण? की महाराज इथून माझ्या बोटाकडे बघा, ज्या घरावर कावडा बसलेला आहे, ज्या घरावर कावडा बसलेला आहे ते घर त्यांचं. आणि मला एवढं सांगितल्याच्या नंतर मी त्या कावड्याच्या दिशेने निघालो. आणि कावड्याच्या दिशेच्या आल्याच्या नंतर मला लक्षण काय सांगितलं होतं? ज्या घरावर कावडा बसलेला आहे ते घर त्यांचं. मी त्या कावड्याच्या दिशेने निघालो आणि नेमकं त्या दारात येईपर्यंत तो कावडा त्या घरावरून उठला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. तिथून उडाला आणि त्या घरावर जाऊन बसला. मला परिचय काय सांगितला होता? ज्या घरावर कावडा बसलेला आहे ते घर त्यांचं. आणि मग मी त्या घरात तो दार सोडला आणि दुसऱ्या दारात गेलो. कावडा तिथूनही उडाला, तिसऱ्या घरावर पळाला. आता मी तिसऱ्या दारात गेलो आणि मी ते फिरत फिरत अख्खं गाव फिरलो. कावडा विचारात पडला की हा कावडा आपल्या मग काय करते. आणि मग
फिरून 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 गाव फिरला. शेवटी तो कावडा मोरडोंगरीच्या दिशेने निघाला आणि मी कंटाळलो आणि कंटाळून पुन्हा तिथे गेलो. आणि तिथे गेल्याच्या नंतर ते उमेद दादा काही मुलांसोबत बोलत होते आणि त्यांना विचारलं, म्हणलं दादा मला किरण महाराज गोरेंचं घर सांगू शकता का? ज्यांनी माझी तारीख घेतली, मला त्यांच्या घरी जायचं, तुम्ही मला सांगू शकता? अहो महाराज, तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की ज्या घरावर कावडा बसलेला आहे ते घर त्यांचं. अरे बाबा म्हणलं, कावडा तर अख्ख्या गावात भुलीत बसलेला, ह्या घरावरून त्या घरावर बसला, त्या घरावरून त्या कोणतं घर त्यांचं समजायचं? म्हणजे महाराज आता लक्षात घ्या, त्या रोडनी सरळ जा, त्या गलीत जा आणि त्या गलीत गेल्याच्या नंतर असं त्या घराचा कलर आहे, त्या घराला चेनीचा गेट लावलेला आहे, त्या घरी जा आणि ते घर त्यांचं. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं आहे, माझा मित्र भेट झाली त्यांची. मला सांगायचं एवढं आहे, कावडा कधी त्या घरावर आहे, कधी ते घर सोडून आहे. म्हणजे अखंड त्या घरावर आहे का बसलेला? कधी या घरावर बसते, कधी त्या घरावर बसते. जे लक्षण कधी लक्षाला धरून आहे, कधी लक्षण सोडून आहे, त्याला मानायचं तटस्थ लक्षण. आणि जे लक्षण कधी लक्षाला सोडून जातच नाही, त्याला मानायचं स्वरूप परिचय. विठाल तुकोबाराव म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर आहे म्हणते भगवान परमात्मा सुंदर आहे. आता तो विटेवर उभा असताना सुंदर आहे. याचाही पूर्वी काहीतरी भगवंताने अवतार केले ना, काही अवतार धारण केले ना. भक्त प्रल्हादासाठी, हिरण्यकश्यपचा वध करण्यासाठी भक्ताने देवाने कोणता अवतार धारण केला? नरसिंह अवतार धारण केला. तिथं त्याला कोण सुंदर म्हणणार आहे? नाही ना तिथं सुंदर. समुद्र मंथनाच्या वेळेस भगवान परमात्म्याने कासवाचा अवतार धारण केलं, तिथं त्याला कोण सुंदर म्हणणार आहे? तो तिथं सुंदर नाही. आणि दुसरा परिचय दिलाय उभा विटेवरी. भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. अखंड उभा आहे का? अखंड उभा आहे का? कधीतरी त्या भगवान परमात्म्याने वीट सोडली असेल ना, कधीतरी. हा, ऐका तुम्हाला सांगतो. दिवाळीचा सण आला, दिवाळीचा सण. आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी सगळ्यांना अभ्यंग स्नान घडत होतं. आणि नामदेवरायांना म्हणलं, अरे नामा, दिवाळीचं सगळ्यांना अभ्यंग स्नान घडतंय, पण माझ्या पांडुरंगाला कोण घालायचं रे? मग एक काम कर, काय कर, तू रावळात जा आणि रावळामध्ये जाऊन काही देवाला घरी दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला घेऊन ये. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला आणि नामदेवराय रावळाच्या दिशेने निघाले. आणि रावळाच्या दिशेने गेल्याच्या नंतर देवाला आग्रह करू लागले, देवा तुम्हाला आईने घरी अभ्यंग स्नानाला, दिवाळीच्या अभ्यंग स्नानाकरिता बोलवलेलं आहे, तुम्ही माझ्यासोबत चला. अरे नामा, आता आलो असतो, पण आता काकड्याची वेळ झाली, बडवे येतील, मी जर त्यांना विटीवर उभा दिसलो नाही तर गोंधळ करतील, देव गायब झाला, देव गायब झाला. नामदेवराय म्हणले, आता कसं करायचं? म्हणे एक काम करा देवा, तुम्ही घरी अभ्यंग स्नानाला जा आणि मी तुमच्या जागेवर विटीवर उभा राहतो. अरे नामा, पण तुला तर बडवे ओळखतात ना. म्हणजे देवा, काही काळजी करायची नाही, तुम्ही आपल्या आपल्या भक्तांना वेगवेगळ्या नावाच्या मुक्त्या देताना, मग तसं एक काम करा, स्वरूपता नावाची जी मुक्ती आहे ती मला द्या. महाराज देवाला ती युक्ती पटली आणि देवाने नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याच्या नंतर तथास्तु म्हणलं. आणि तथास्तु म्हणल्याच्या नंतर देव आणि नामदेवराय यांच्यामध्ये काही भेद दिसू लागला नाही. देव आणि नामदेवराय सारखे दिसू लागले. मग देव विटेवरून खाली उतरले आणि खाली उतरल्याच्या नंतर नामदेव रूपी देवाला विटेवर जायला सांगितलं. आणि विटेवर उभे झाल्याच्या नंतर मग देवाने सांगू लागलं, पाय नामा, लक्ष दे, आंघोळभर वीट आहे, ते उड्याच्या विटेवर उभं राहायचं, हालायचं नाही. बडवे येतील, आता बडव्यांचा येण्याचा टाइम झाला, काकडा घेऊन येतील, काकडा ओवाळतील आणि काकडा ओवाळल्याच्या नंतर थंड गरम पाणी आणते देवा नामदेवर आया. पण थंड पाणी टाकलं तर अंगाला काटा फुटू द्यायचा नाही, गरम पाणी टाकलं तर तक्रार करायची नाही. लक्षात ठेव नामा. अजून एक गोष्ट सांगतो, ते रोज अभिषेक करत असताना 1.25 किलो लोण्याचा गोळा माझ्या तोंडाला लावतात. नामा, फक्त डोळ्यांनी पाहायचं, खायचं नाही. नामदेवराय म्हणले, देवा अरे किती सांगशील, जा तू घरी, आई तुला अभ्यंग स्नानाला बोलवते. देव निघाले, नामदेवरायांच्या घरी स्नानाला गेले आणि बडवे आले. आणि बडवे आल्याच्या नंतर काकडा झाला, उता पांडुरंगा आता दर्शन द्या, सगळा झाला, काकडा झाला. काकडा झाल्याच्या नंतर महाराज थंड गरम पाणी आणण्यात आलं आणि थंड गरम पाणी देवाच्या अंगावर टाकण्यात आलं.
थंड पाणी टाकलं तरी अंगाचा काटा उभा होऊ दिला नाही, गरम पाणी टाकलं तरी तक्रार जाऊ दिली नाही, दया दुधानं स्नान घातलं नाका तोंडात गेलं तरी एक तक्रार देवानी नामदेव रूपी देवानी तक्रार केली नाही. आणि महाराज असा नियम आहे पंढरपुरामध्ये, देवाला रोज स्नान करता भूक लागते म्हणून रोज देवाच्या तोंडाला 1.25 किलो लोण्याचा गोळा लागतात. महाराज 2017 मध्ये आम्ही बाबाकडे चातुर्मासाला असताना रोज काकडा पाहायचा आनंद घ्यायचो. गुरुजी आहेत आमचे, गुरुजींनी भरपूर आनंद घेतलेला आहे. आणि महाराज काय ते बाबाच्या सहवासामध्ये काकड्याचा आनंद असायचा. महाराज बाबा असे पुढे चालायचे आणि सगळे त्यांचे पिल्ले मागं चालायचे बाबाच्या. काय थाट असायचा महाराज तो चातुर्मासातल्या बोधे बाबाचा. असं भाग्य लागते त्याला पण. आणि मग तो लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला लावला आणि देवाच्या तोंडाला तसं लावल्याच्या नंतर महाराज, आणि ती एक नियम आहे की ते लोण्याचा गोळा जेव्हा तोंडाला लावतात तेव्हा ते डोळे बंद करून बडवे आरती करतात देवाची. आणि महाराज ते बडव्यांनी डोळे लावले आणि त्यांनी आरती सुरू केली. नामदेव रूपी देवाची जीभ अशी बाहेर आली, अशी तापलेली जठराग्नी पेटलेली होती. महाराज जीभ जशी बाहेर काढली तसा घासभर लोणा जीभवर गेला आणि ते जीभवर नाथनता नॉनस्टॉप आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्याच्या नंतर म्हणजे नामदेव रूपी देव म्हणे हा पदार्थ कधी आपल्या पाहण्यात आलेला नाही आणि जीभवर घेतला तर कधी थांबलाच नाही, डायरेक्ट आतमध्ये गेला. एक घास खाला अजून एक घास खायला काय हरकत आहे. म्हणून त्या नामदेव रूपी देवाने काय केलं, ते लोण्याचा गोळ्याचा अजून एक घास घेतला. महाराज त्या लोण्याचा गोळ्याचा घास जिभेवर जसा घेतला महाराज दुसऱ्यांदा तसं त्यांच्या जिभेला चव लागली. असं म्हणतात जिभेला चव लागू नये, कोणतीही चव असो पण जिभेला चव लागू नये. आणि तो लोण्याचा गोळा खाल्ला, आतल्या आत अर्धा लोण्याचा गोळा खाल्ला आणि ती आरती संपली. आरती संपल्याच्या नंतर त्या बडव्यांनी लोण्याचा गोळा देवाच्या तोंडापासून काढला आणि तर पाहिजे तर देवाच्या तोंडाला लोणी लागलेलं होतं आणि लोण्याचा गोळा अर्धाच होता. आणि लोण्याचा गोळा अर्धा होता. त्या बडव्यांनी विचार केलं उद्यापासून जर देवानं लोणी खाणं चालू केलं तर कसं. विठ्ठल देवानी लोणी खाल्लं याच्याबद्दल त्यांना आनंद झाला नाही. उद्यापासून देवानी जर लोणी खाणं चालू केलं तर आपलं कसं. त्याला चिंता वाटू लागली. मला सांगायचं काय आहे, देव कधी विटेवर उभे आहे, कधी देव नामदेवरायांच्या घरी आंघोळीला गेलेले आहे. म्हणजे देव अखंड विटेवर उभे आहे का नाही, याला म्हणायचं तटस्थ लक्षण. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे कासे पितांबर, भगवान परमात्म्याच्या कासेला पितांबर आहे. कधीतरी भगवान परमात्म्याचा पितांबर घडला असेल ना, कधीतरी सुटला असेल ना, कधीतरी. नामदेवरायचं कीर्तन चालू आहे वाळवंटामध्ये, सगळी संत सभा उभी आहे पाठीमागे आणि त्या कीर्तनामध्ये देवता वाळवंट आहे, चंद्रभागेचा वाळवंट आहे. आणि त्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज कीर्तनाकरिता उभे आहे. भोवतालून सर्व संत मंडळ उभे आहे आणि त्याच्यामध्ये आमची जनाबाई आहे आणि ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि जनाबाई ज्ञानेश्वर महाराजांना जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, ओ आळंदीचे ज्ञानोबा आहे म्हणा अभंग. आणि महाराज ज्ञानोबरायांनी अभंगाला सुरुवात केली. अशी चाल म्हणली, अशी चाल म्हणली की ती चाल ऐकता ऐकता सर्व मंत्र मुग्ध झाले आणि कीर्तनामध्ये तले होऊन नाचू लागले.
आणि कीर्तनामध्ये तल्लीन होऊ लागले आणि या देव पण तिथे होते, पण देवाला कळालं नाही की आपण जेवण करता करता आपलं धोतर पितांबर ढिलं केलं होतं. महाराज सर्वजण नाचू लागले आणि देवांनी नाचता नाचता ते सर्वांचं दृश्य पाहिलं. देवाला बी काही आवडेना. महाराज देवाने सुद्धा ठेका धरला आणि देवाला जसा ठेका धरला नाचता नाचता देवाचा धोतर सुटून गेला. धोतर सुटल्यानंतर कबीर महाराजांचं मग लक्ष गेला. सावध होई देवा ऐसे बोले कबीर, ओ देवा तुमचं धोतर सुटलं, तुमचं पितांबर गळाला, आता सावध व्हा, ते सावरा. म्हणजे मला सांगायचं हे आहे की देवाचा काशीला पितांबर अखंड आहे का? देवाचा पितांबर गेला. आणि मग तिसऱ्या चरणामध्ये सांगतात मकर कुंडले आणि कंठी कौस्तुभ मणी विराजित. भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये कोणता मणी आहे? कौस्तुभ मणी आहे. कौस्तुभ मणी आहे आणि त्या कौस्तुभ मणीचा जर विचार करून गेलो तर भृगु ऋषीच्या कथेच्या चिंतनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा भृगु ऋषी भगवान परमात्म्याच्या छातीवर लात मारणार तेव्हा भगवान परमात्म्याला चिंता वाटू लागली की जर आपल्या भगवान परमात्म्या आपल्याला छातीला लात मारणार आहे आणि ते लात जर का चुकून जर त्याचा कंठाला आपल्या कंठाला लागली तर ह्या कौस्तुभ मणी माझ्या भक्ताच्या राजा सुकुमार चरणाला त्रास देईल, म्हणून त्या भगवान परमात्म्याने गळ्यातला कौस्तुभ मणी काढला, घेतला हाती. ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आलेलं आहे, खेडीला कौस्तुभ घेतीला हाती. म्हणजे भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये अखंड कौस्तुभ मणी नाही. कधी भगवान परमात्मा विटेवर आहे, कधी वीट सोडून आहे. कधी भगवान परमात्म्याचा कासेला पितांबर आहे, कधी सुटलेला आहे. गळ्यामध्ये कधी कौस्तुभ मणी आहे, कधी हातामध्ये घेतलेला आहे. म्हणजे ते अखंड आहे का? नाही. मग हा झाला भगवान परमात्म्याचा तटस्थ परिचय. आणि तो परिचय देता देता तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा सुंदर आहे, उभा आहे आणि विटेवर उभा आहे. हे अभंगाचा प्रथम चरण. उभे करकटावरी ठेवण्या. तुकोबराय म्हणतात भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे. आता मला खरं सांगा, देव सुंदर आहे की नाही आहे? भगवान परमात्मा सुंदर आहे किंवा नाही? जरा माझं मत तुकोबरायच्या मताशी अनुकूल नाही. मी जरा वेगळं चिंतन मानतो. तुकोबराय म्हणतात देव सुंदर आहे. तुमचं काय मत आहे? देव सुंदर आहे? तुमचं काय मत आहे? देव सुंदर आहे? का बरं उत्तर देते वेळेस मी उत्तर दिल्याच्या नंतर पलटायचं नाही. खरंच देव सुंदर आहे? खरं सुंदर आहे? माझं मत आहे देव सुंदर नाही.
आता मला एक गोष्ट सांगा, सौंदर्य शास्त्र काळ्याला सुंदर म्हणतात का गोऱ्याला सुंदर म्हणतात? सौंदर्य शास्त्र आपल्या इकडं गोऱ्याला सुंदर म्हणतो का आपण काळ्या पुरुषाला सुंदर म्हणतो? जो गौरवर्ण आहे, पांढरा आहे, त्याला सुंदर म्हणतो की आपण काळ्या माणसाला सुंदर म्हणतो? सौंदर्य शास्त्र हे गोऱ्या माणसाला सुंदर म्हणते, काळ्याला सुंदर म्हणत नाही. पण भगवान परमात्मा कसा आहे? काळा आहे. मग भगवान परमात्मा काळा आहे हे तुकोबाराय म्हणतात, आणि सौंदर्य शास्त्र गोऱ्याला सुंदर म्हणतात, तुकोबाराय काळ्याला सुंदर म्हणतात. हे तुकोबारायचं म्हणणं चूक आहे का बरोबर आहे? म्हणणं बरोबर आहे. तारीख कोण घेतली ते नंतर पहा, आता तिकडे लक्ष देऊ नका. महाराज असं झालं, एखाद्या गावामध्ये असं चिंतन मांडू लागलं, म्हणे एक म्हातारा असंच काठी घेऊन उभा झाला, म्हणजे कोण घेतली रे तारीख? मोठी पंचायत झाली होती. आपल्या गावसमोर माणसं आहे, सांगा देव काळा आहे, पण तुकोबारा म्हणतात काळा सुंदर आहे. पण सौंदर्य शास्त्र सांगते काळ्याला सुंदर म्हणत नाही, गोऱ्याला सुंदर म्हणतात. मग तुकोबारे काळ्याला सुंदर म्हणतात, तर तुकोबाऱ्याचं म्हणणं का बरोबर का चूक? बरोबर आहे. बरं, जाऊ द्या. मग कसा काळा आहे? साधा काळा आहे का? म्हणून वेदाचा आडा लावी येणार, हाईचाची काळा अनादी बहु काळा, म्हणून वेदा चाडा लावी येणार काय माय. हाईचाची काळा कसा काळा? अस्सल काळा. अस्सल काळा अर्थ समजला तुम्हाला? काही लोक वरून काळे असतात, आतून चांगले असतात. काही आतून काळे असतात, वरून चांगले असतात. काही आतूनही काळा असतात आणि बाहेरूनही काळा असतात. त्यालाच म्हणतात थैचाची काळा. भगवान परमात्मा काळा. बरं, जाऊ द्या. आता तुम्ही म्हणता का भगवान परमात्मा काळा आहे तो सुंदर आहे? जाऊ द्या, एखादी तरी मत आपल्याला पडलं पाहिजे. एखादी मत तरी आपल्याला या, एखादी तुमच्यापैकी कोणीतरी म्हणा की भगवान परमात्मा सुंदर, एखादी तरी. आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये म्हणजे झालं. एखादी तरी व्यक्ती म्हणा की भगवान परमात्मा सुंदर नाही. बरं, जाऊ द्या. दुसरं सांगतो. आपण म्हणतो ना वानाने नाही ना रूपाने नाही, वानाचंही नाही ना रूपाचंही नाही. बरं, रूपाचा विचार केला तर काळा आहे, वानाचा विचार केला तरी काळा आहे. पण गुण, त्याच्या त्याने गुण तरी चांगला असायला पाहिजे ना. गुण तरी चांगला पाहिजे. मनुष्य रंगाने दिसायला तरी काळा असला, पण गुण तरी चांगला पाहिजे ना. एक बाप गेला, पोराची सोयरीक जोडून आला, आणि पोराची सोयरीक जोडून आल्याच्या नंतर पोरांना सांगितलं, भाड्या मी आज गेलो, आज तुझी सोयरीक जोडून आलो. आपण बाबा मी मुलगी पाहिली नाही, काही नाही. अरे काही काळजी करू नको, मी पोरीची फोटो सोबत आणलेली आहे. मला त्या बापाने काय केलं, ते पोरीची फोटो पोराच्या हातात दिली, आणि पोरीची फोटो ज्या पोराच्या हातात दिली त्याने फोटो पाहिली. पोरगी पाहायला अशी काळी पुट्ट होती, आणि काळी पुट्ट पोरगी पाहिल्याच्या नंतर तो बापाला म्हणू लागला, बापा मी हे लग्न करणार नाही. बाप म्हणू लागला, लेका लहानपासून तुला मोठं केलं, तू अख्खं पुराण मी ना वाचवा, तुम्हाला म्हणतो का पोरीशी लग्न करणार नाही? अरे येड्या, मुलगी दिसायला तरी काळी असली पण महिन्याला ₹1,00,000 पेमेंट कमवते. किती कमवते? ₹1,00,000 पेमेंट कमवते. आणि ते होतं सुशिक्षित बेकार. एवढं शिकलं होतं, इकडं फिर तिकडं फिर, इकडं फिर तिकडं फिर, पण त्याला काही ड्युटी लागलीच नाही. आणि मग त्यानं बापाची गोष्ट ऐकली आणि कमऱ्यामध्ये गेला, आणि काही अर्ध्या तासाने विचार केला. अर्ध्या तासाने विचार केल्याच्या नंतर तो बापापाशी आला. बाबा तुम्ही रिश्ता जोडून आले, तुम्ही हो म्हटलंच ना. म्हणजे शेवटी बघा, मुलगी जरी काळात रंगानं काळी असली पण तिच्यामध्ये गुण चांगला आहे, महिन्याला ₹1,00,000 कमवते. तसं जर भगवान परमात्मा जरी दिसायला काळा असला पण गुण. आता मी तुमच्या देवात तुमच्या पार्टीत नाहीच, मी आपण स्वतंत्र पार्टीवाला माणूस आहे. आता ते तुमचाच देव आहे. आता सांगा, तुमचा देव चोरी करतो का नाही? तुमचा देव चोरी करतो का नाही? करतो का नाही? चोऱ्या केल्या का नाही? आपण काल्याचं कीर्तन स्वतंत्र ठेवतो का नाही देवाचा लीला ऐकण्यासाठी, चोऱ्या ऐकण्यासाठी?
मग तुझ्या ठिकाणी तो अवगुण मोठा, चोरी करूनी भरशी पोटा. हो, मग तुमचा भगवान परमात्म्याच्या ठिकाणी गुण रूपानं विचार केला तर काळ आहे, गुणानं विचार केला तर चोर आहे. मग भगवान परमात्मा म्हणतात, भगवान परमात्मा सुंदर आहे कसे म्हणतात? विठाला हो. अजून एक गोष्ट सांगतो जनाबाईची, भगवान परमात्मा चोर आहे की नाही. बाकीचे चोर तुमचे स्टेशनवर गेले, बस स्टॉपवर गेले, तुमच्या घरी आले तर तुमचे पिशवी चोरून येतील, तुमचे पैसे चोरून येतील. पण भगवान पंढरीतला भगवान परमात्मा असा आहे की तो तुमचं चित्त चोरतो. चित्त मोही येले नंदाच्या नंदाने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हो, बाकीचे लोक महाराज सांगत असे तुम्हाला पंढरपूरला जा, पंढरपूरला जा, पंढरपूरला जा. पण माझा विरोध असल्या कारणाने मी सांगतो तुम्ही पंढरपूरला जात नका जाऊ. खरंच जात नका जाऊ पंढरपूरला. हो, माझ्यापाशी प्रमाण आहे, मी प्रमाणाच्या व्यतिरिक्त बोलत नाही. कारण तुकोबाराय म्हणतात ना, काय म्हणतात, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म. म्हणजे जो पंढरपूरला गेला तो कधी वापस आला नाही. हो, तो आपल्या जाड्यात फसवून घेतो, आपल्याला मोहित करून घेतो. म्हणून बघा तुमचे आपल्या घरचे लोक एखादी वेळेस पंढरपूरला गेल्याच्या नंतर काही सिद्धी वापस येत नाही. ते तिथून तो गळ्यात माळ तरी घालून वापस येईल, गंध तरी लावण, दररोज मंदिरात पाणी तरी घेऊन जाईल दर्शनाले, रोज हरिपाठ तरी कर. हो, म्हणून आमची जनाबाई म्हणतात मी पंढरीचा देव नाही धरला. काय धरला? धरला पंढरीचा जनाबाई म्हणतात मी पंढरीचा देव नाही धरला, पंढरीचा चोर धरला. कसा धरला? जसं ज्याच्या गळ्यामध्ये चोराला तर गळ्यामध्ये दोरी बांधून पकडल्या जाते, तसं मी पंढरीचा चोर धरला. रूपाचा विचार केला तर काळा आहे, गुणाचा विचार केला तर चोर आहे. एक प्रश्न विचारतो, खोटं बोलणं चांगलं का वाईट? उत्तर त्यानेच द्यायचं जे आजपर्यंत कधी खोटं बोलले नाही. खोटं बोलणं चांगलं का वाईट? खोटं बोलणं चांगलं का वाईट बाबा सांगा. हा, खोटं बोलणं वाईट आहे, पण तुमचा देव खोटं बोलला होता का नाही? तुमचा देव खोटं बोलला होता का नाही? हा, बलराम दादा सोबत गेला होता आणि माती खाल्ली होती, आणि माती खाऊन सुद्धा काय म्हणत होता? काय म्हणत होता? चिन्मय चेतन स्वरूप भासम, म्हणजे भगवान परमात्म्याच्या चेहऱ्याचं ते एवढं लखलखीत दिसू लागलं की शेणा तोंडाला सुद्धा चेहऱ्याचं शेण लागलं असल्यानंतरही भगवान परमात्म्याचा चेहरा असं ते लखलखीत बाहेर पडत होतं. आपला जर विचार केला, आपण विचार केला तर आपण ते लावली की तिथे दुकानातून विकून आणतो, फिरून 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 लावलेली फेरन लावली आपण लावतो, तरी आपल्या चेहऱ्याचा निखार
येत नाही. मग एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे, पण एवढा भगवान परमात्मा सुंदर असताना आम्हाला दिसत का नाही? तर त्याचं एकच उत्तर देतो आणि माझी सेवा संपन्न करतो. ऐका त्याचं उत्तर. एकदा अकबराने बिरबलाला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये असलेला सर्वात सुंदर मुलगा तू आपल्या राजमहालात घेऊन ये. हे बिरबलाला सांगितल्याच्या नंतर बिरबल रस्त्याच्या कडेने निघाला आणि रस्त्याच्या कडेला गेल्याच्या नंतर आपण ते पाहतो रस्त्यावर, आपण नागपूर सारख्या शहरात गेल्याच्या नंतर ते पालं टाकून राहणारे लोक राहतात, त्यांचे लेकरं ते एका यमुना गंगा नदी सरस्वती त्या वाहतात आणि ते बिरबलाला दिसतं महाराज. आणि बिरबलाने तो मुलगा उचलला आणि तो मुलगा राज दरबारात घेऊन गेला आणि राज दरबारात गेल्यानंतर राजाच्या मांडीवर बसवलं आणि राजाच्या मांडीवर बसवल्याच्या नंतर बिरबलाने सांगितलं, राजा हा आपल्या राज्यातील सर्वात सुंदर मुलगा आहे. राजा विचार करू लागला, अरे बिरबल तुका मूर्ख आहे का? तुला कोणत्या अंगाने हा मुलगा सुंदर वाटतो? अरे याला ना मातीत जर टाकलं तर मातीत याचा काही फरक दिसणार नाही, इतक्या याच्या अंगावर घाण बसलेली आहे, त्याचा नाकातून शंभूर वाहते आणि तू म्हणतो याला सुंदर आहे. बिरबलाने उत्तर दिलं, म्हणे राजा जसं मी याला सुंदर म्हणतो तसं याला अजून कोणीतरी सुंदर म्हणणार आहे. कोण आहे याला सुंदर म्हणणार? आणि मग त्या तिथून एका बाईला आवाज दिला आणि बाईला सांगितलं, विचारा ह्या बाईला हा मुलगा किती सुंदर आहे महाराज. मग त्या राजाने त्या बाईला विचारलं की सांग हा मुलगा किती सुंदर आहे. त्या बाईने उत्तर दिलं की म्हणे माझा मुलगा का नाही, माझा मुलगा का नाही सोन्याचा हुंडा आहे. माझ्या मुलासारखं या त्रिभुवनात कोणीही सुंदर नाही. कोण असेल ती बाई? त्या मुलाची आई आहे. राजाच्या दृष्टिकोनातून विचार करून गेलो तर तो मुलगा घाण आहे, पण त्याच्या आईच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो मुलगा तिला सुंदर आहे. भगवान परमात्मा सुंदरच आहे, पण आपल्याला दिसत का नाही? कारण ते आपल्याकडे दृष्टी नाही. आणि आपण जर ज्ञानोबा तुकोबाराची दृष्टी घेऊन जर विचार केला तर तो भगवान परमात्मा सुंदर आहे आणि तो भगवान परमात्मा सुंदर आहे हे पाहण्याकरिता आपल्याला ज्ञानोबा तुकोबाराची दृष्टी पाहिजे. अजून माझा सुंदर अभंग पूर्ण झाले, सुंदर शब्द पूर्ण झालेला नाही. जे काही मी आतापर्यंत बोललो ते सुंदर शब्दावरच बोललो. आपली वेळही निघून गेली, मदतीने आपली कला दाखवली, आता आली वापस ते. आता आपला टाइम संपला. आणि कसे आपली शेतकरी माणसं आहेत सर्वजण, सकाळी कामाला जावं लागते, त्याच्यामुळे मी कोणाचा वेळ घेऊ इच्छित नाही. आणि जर वेळ घेतला तर त्यांचं पाप मला माझ्या डोक्यावर बसेल म्हणून मी कोणाची वेळ घेत नाही. झालेली सेवा त्यांच्या माध्यमातून मला ही कीर्तन सेवा भेटली, असे आमचे हरिभक्त परायण किरण महाराज गोरे, आणि त्यांच्या माध्यमातून मला ही सेवा भेटली. आणि गोड साथ करणारे असे आमचे गुरुजी असतील, नितीनजी महाराज बेने, आमचे गुरुवर्य चातुर्मासामध्ये ज्यांच्या सानिध्यात राहायला भेटलं, आमचे असे रामेश्वरजी महाराज घागरे असतील, ज्येष्ठ गुरुबंधू किरण महाराज गोरे असतील, आणि मृदंग वादक वैभव महाराज. हे गुरुबंधू आळंदीतलेच आहे, त्यांचा माझा परिचय होता, पण आता ते आळंदीत असताना मी प्रदक्षिणेला वगैरे तेव्हा दिसायचे ते, पण त्यांचं नाव आपल्याला काय माहिती, म्हणजे गुरुबंधूच आहेत आपली. आणि त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करायची आहे. तो भगवान परमात्मा सुंदर आहे, त्याच्या गळ्यामध्ये वैजंती माळ आहे, तो विटेवरच का उभा आहे. वीट म्हणजे इंद्राचं प्रतीक आहे, वीट म्हणजे काळ आहे, विटेवर उभा आहे. पूर्वी पुण्य केले ओ माय, विठे लादल्या विठोबाचे पाये. ते विठीचा जर विस्तार केला तर आता भरपूर एका पदाचं चिंतन केलं तर एका त्याच्यावर कथा आहे. कशी कथा आहे? चैतन्य महाराज देगलूरकरांनी पांडुरंगाष्टकम नावाचा ग्रंथ काढलेला आहे. त्या ग्रंथाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्याच्या अभंगाचा परिचय भेटू शकतो. पण आता वेळेचा अभावी मला त्याचा अभंग जेवढं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला तेवढा चिंतन माझ्याकडून झाला. पहिला दिवस होता, पहिला दिवस म्हणजे साधा सुद्धा अभंग घ्यावा, आणि अभंग पहिल्या दिवशी सोपं असलं म्हणजे शेवटचे दिवस सोपं जातात, 7 दिवस, म्हणून अभंगावर सोपाच अभंग घेतला. आणि आज त्यात एकादशी होती, एकादशीच्या निमित्तानं काहीतरी चिंतन करावं. आणि त्यानंतर मला सर्व ग्रामवासी, भुली ग्रामवासियांनी तुमच्या दर्शनाचा योग घडून आला. किरण महाराजांना द्यावं तेवढे थोडे धन्यवाद आहे. आणि भगवान परमात्मा सुंदर आहे, उभा आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, आणि ते सुख ते ध्यान विठर उभं असणार आहे, ते निरंतर पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. माझ्या अल्पबुद्धीने ज्याप्रमाणे मला त्या अभंगावर चिंतन जेवढं करता आलं तेवढं मी केलं. बोलण्याचा ओघा म्हणजे जर माझ्याकडून काही दोन शब्द जास्त निघाले असेल किंवा कोणाचा अंतकरण दुखावला गेला असेल त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो मागण्यापेक्षा म्हणजे तुमचाच मुलगा आहे आणि माय बापाचं कर्तव्य असते की पोरग जरी बोबड बोलत असलं तरी त्याचे दोन शब्द गोड करून घ्यावे. शांत चित्ताने तुम्ही 2 तास मंडपात तरी पहिल्या दिवशी संख्या बरीच असते, नाही तर काही काही जागी गेल्याच्या नंतर भला मोठा पांडव ना 5च पांडव असेच असते. हो, आज तरी पहिल्या दिवसाच्या मानाने बरोच मंडळी उपस्थित आहे. झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो, पांडुरंगरायाच्या चरणी समर्पित करतो. गुरुवर्य अमृत महाराज नरखेडकर यांच्याही चरणी समर्पित करतो. गुरुवर्य बोधे बाबा यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर Thank you.